नमस्कार. आज आपण एका विशेष चित्रावर जरा बारकाईने बोलणार आहोत. हो, हे चित्र आहे महादेव विश्वनाथ धुरंधर यांचं. बरोबर, महादेव विश्वनाथ धुरंधर. आणि हे 1905 सालचं चित्र आहे. सुरोतांमध्ये याला फिग्युरेटिव्ह किंवा कोर्टिंग कपल असं म्हटलंय. पण एका अभ्यासकाने याला आतुरलेला रसिक असंही नाव सुचवलंय, जे मला वाटतं चित्राच्या भावाला जास्त जवळचं आहे. हो, ते समर्पक वाटतंय. तर आज आपण याच चित्राचे बारकावे उलगडून पाहूया. त्यात काय दडलंय हे समजून घेऊया. नक्कीच. महादेव विश्वनाथ धुरंधर म्हणजे 1888 ते 1944 हे खरं तर त्यांच्या काळातले खूप महत्वाचे चित्रकार होते. इतकंच नाही तर त्यांच्या नंतरचे जे कलाकार आहेत, अगदी रघुवीर मुळगावकरांसारखे लोकप्रिय कलाकार, त्यांच्यावरही धुरंधरांचा प्रभाव दिसतो. असं म्हणतात की त्यांनी धुरंधरांचीच परंपरा पुढे नेली. त्यामुळे हे 1905चं चित्र त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरतं. चला तर मग चित्राच्या अगदी मध्यभागी जे जोडपं आहे त्यांच्याकडे बघूया. पुरुष म्हणजे चांगलाच श्रीमंत वाटतोय. हो, अगदी राजघराण्यातला किंवा कदाचित उत्तर भारतीय असावा. त्याचा तो पोशाख बघितला की कळतं. पांढरा शुभ्र पोशाख आहे, खांद्यावर दुपट्टा, डोक्याला पगडी आणि पायात मोजडी पण. सगळं त्याच्या ऐश्वर्याची साक्षी देतंय. आणि त्याच्या सोबतची स्त्री, ती सुद्धा खूप प्रभावी आहे. तिने गडद रंगाची साडी नेसली आहे, बहुतेक काळ्या रंगाकडे झुकणारी. हो, साडी तशी साधी आहे पण खूप देखणी दिसतीये. आणि अंगावरचे दागिने पण बघण्यासारखे आहेत. अगदी नाजूक सोन्याचे दागिने तिच्या सौंदर्यात भरच घालतायत. ते त्यांच्या उभं राहण्यात म्हणजे त्यांच्या देहबोलीत एक खास जवळीक जाणवती आहे. हो ना. तो पुरुष तिच्याकडे थोडा झुकलाय. त्याचा उजवा हात तिच्या डाव्या खांद्याच्या अगदी जवळ पोचला असं वाटतंय. अगदी जवळ. आणि ती स्त्री, ती थोडी मागे झुकल्यासारखी आहे. हो, जणू काही खेळकरपणे त्याला टाळती आहे. इथेच मला वाटतं खरी गंमत आहे. काय? तिच्या उजव्या हाताची बोटं बघा, आणि तो थोडासा निसटलेला पदर. डावा हात पण तिनं असा उचललाय, जणू त्याला खेळकरपणेच बाजूला सारण्यासाठी. या सगळ्या लहान सहान तपशिलांमधून एक प्रकारची उत्सुकता दिसते आणि खेळकरपणाही. अगदी. आणि त्यांच्या डोळ्यातले भाव, त्यांची एकमेकांच्या जवळ आलेली पावलं, यातून एक सौम्य प्रणयाची भावना येते. बरोबर. म्हणूनच स्रोतांमध्ये या चित्रासाठी सेन्शुअस हा शब्द वापरलाय. तो याच अर्थाने आहे. म्हणजे उघड शृंगार नाहीये. नाही, कुठेही उघड लैंगिकता नाही, पण नजरेतून आणि शरीराच्या भाषेतून एक मृदू जवळीक, म्हणजे मृदू अंतरंग म्हणूया, एक हळुवार आपुलकी नक्कीच जाणवते. हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो, कारण आपण 1905 सालचा विचार करतोय. हो. त्यावेळीची मुंबई किंवा महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बघता स्त्रीची अशी देहबोली, इतका मोकळेपणा, हे खूपच धाडसी, म्हणजे बोल्ड म्हणावं लागेल, नाही का? अगदी अचूक मुद्दा मांडलाय. 1905च्या सामाजिक चौकटीत स्त्रीने असं व्यक्त होणं, विशेषतः पुरुषाच्या इतक्या जवळ येऊन असं खेळकरपणे वागणं, हे निश्चितच खूप धाडसी होतं. त्या काळात हे किती स्वीकारार्ह होतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्या काळातली मराठी नाटकं आठवा जरा. तिथं तर स्त्रियांच्या भूमिका पुरुष कलाकार करायचे. हो, बालगंधर्वांसारखे. त्यांनी त्या भूमिका अजरामर केल्या, पण तरीही त्या सादरीकरणात एक विशिष्ट मर्यादा होतीच. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये सुद्धा अशी सहज, नैसर्गिक पण सूचक देहबोली दाखवणं खूप दुर्मिळ होतं. अच्छा. त्यामुळे धुरंधरांनी हे जसं चित्रित केलंय ते खरं तर तत्कालीन सामाजिक संकेतांच्या बऱ्याच पुढे जाणारं होतं. म्हणजे केवळ पात्र आणि त्यांची वेशभूषाच नाही, तर त्यांची देहबोली सुद्धा त्या काळाच्या संदर्भात खूप काही सांगून जातेय. अगदी. अच्छा, आता जरा चित्राच्या पार्श्वभूमीकडे वळूया. आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या पण महत्वाच्या वाटतात. हो, त्या वस्तू नुसत्या ठेवलेल्या नाहीयेत, त्या बोलक्या आहेत. तिथे बाजूला एक वाद्य दिसते, काय असेल ते? सारंगी किंवा तंबुरा? सारंगी किंवा तंबोरा असावा. आणि सोबत तबला पण आहे. बरोबर. फळांनी भरलेलं तबक आहे, अत्तरदाणी, गुलाबदाणी, आणि ते पान सुपारीचं तबक. त्यातला अडकित्ता पण किती नक्षीदार आहे. हो ना. आणि त्यासोबतच ते चांदीचं तांब्या भांड दिसतंय, जमिनीवरचा गालिचा, भिंतींवरचं नक्षीकाम, सोफ्यावरची ती फुलांची वेलबुट्टी. या सगळ्या वस्तू त्या जागेची श्रीमंती दाखवतात. म्हणजे तिथले लोक उच्चभ्रू समाजाचे असणार. नक्कीच. त्यांची समृद्धी दर्शवतात या वस्तू. पण त्या केवळ सजावटीसाठी नाहीत असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे यातून अजून काही कळतं? हो, स्रोतांमधलं विश्लेषण असं सांगतं की या वस्तूंच्या मांडणीतून एका कथेचा किंवा प्रसंगाचा उलगडा होतो.
म्हणजे ही भेट कशी सुरू झाली असावी ह्याचा काही अंदाज बांधता येतो? हो, तसा अंदाज बांधला जातो. कदाचित असं असेल की ह्या भेटीची सुरुवात एका औपचारिक संगीत मैफिलीने झाली असेल. मैफिल? हो, म्हणजे अशी एखादी संध्याकाळ जिथे वाद्य वाजवणारे साथीदार असतील आणि कदाचित दुसरे रसिक श्रोतेही हजर असतील. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या मुंबईमध्ये अशा संगीत सभा किंवा मैफिली व्हायच्या. गोविंदराव टेंबेंसारख्या लोकांनी त्या काळातल्या रात्रभर चालणाऱ्या मैफिलींची वर्णनं लिहून ठेवली आहेत. अच्छा, म्हणजे तिथे बरीच लोक असणार सुरुवातीला. तसं असू शकतं, पण चित्रात जो क्षण पकडला आहे तो मात्र अधिक खासगी वाटतोय, अधिक जवळीकीचा आहे. म्हणजे कदाचित बाकीचे लोक निघून गेले आहेत आणि आता फक्त हे दोघंच उरले आहेत, असं काहीसं? तशी शक्यता वाटते. स्रोतांमध्ये म्हटलंय की ही जवळीक अनेक शक्यतांनी भरलेली आहे. अनेक शक्यता दडल्या आहेत. त्यामुळे चित्रातल्या या वस्तू आणि ही पार्श्वभूमी ही केवळ सजावट नाहीये, तर ती एक बदलत्या नात्याची गोष्ट सांगतीये. सामाजिक संकेतांच्या चौकटीत हळूच डोकावणाऱ्या खाजगीपणाची कहाणी सांगतीये. हे विश्लेषण खरंच खूप रंजक आहे. आता थोडं खुद्द चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्याबद्दल बोलूया का? हो, बोलूया की. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या काही घटनांचा प्रभाव या चित्रावर असू शकतो असं काही म्हटलंय का स्रोतांमध्ये? हो, तसा एक संदर्भ येतो. 1897 साली मुंबईत प्लेगची मोठी साथ आली होती. हो, भयंकर होती ती. आणि त्यात त्यांच्या पहिल्या पत्नीचं दुःखद निधन झालं. या घटनेचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. अरे रे. त्यांच्या आत्मचरित्रात कलामंदिरातील 41 वर्षमध्ये त्यांनी पत्नीच्या मृत्यूदेहाचं चित्र काढल्याचा उल्लेख केलाय. खूप हृदयस्पर्शी आहे तो भाग. कल्पना करवत नाहीये. इतक्या मोठ्या आघातानंतर मग त्यांच्या आयुष्यात काही बदल घडले? हो, असं दिसते. 1903 साली त्यांनी दुसरा विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा स्थिरता आली असं वाटतं. अच्छा. आत्मचरित्रात ते लिहितात की इसवी सन 1903 सालच्या ऑगस्ट महिन्यात सुखाचा संसार मांडला. त्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1905 मध्ये काढलेलं हे चित्र कोटिंग कपल किंवा आतुरलेला रसिक हे कदाचित त्या स्थैर्याचं प्रतिबिंब असू शकतं. म्हणजे नव्याने मिळालेली सोबत, त्यातून आलेली ती हळुवार प्रणयाची भावना, याचं प्रतिबिंब. हो, असा एक अंदाज नक्कीच बांधता येतो. अर्थात हा फक्त अंदाज आहे, पण तो कलाकाराच्या त्यावेळच्या भावनिक स्थितीशी कुठेतरी जोडला जातो. कलाकाराचं आयुष्य आणि त्याची कला ह्या तसा संबंध अनेकदा दिसतोच. आता हे झालं त्यांच्या आयुष्यातल्या संदर्भाबद्दल, पण त्यांच्या चित्रशैलीची वैशिष्ट्ये काय आहेत, ती या चित्रात कशी उतरली आहेत? धुरंधर का वेगळे ठरतात? धुरंधरांच्या शैलीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कामात एक प्रकारचा वास्तवदर्शीपणा दिसतो. वास्तवदर्शीपणा, रिअलिझम. हो, त्यासोबत एक उपजत सौंदर्यदृष्टी आहे आणि प्रणयाचा एक अस्पष्ट गूढ स्पर्श जाणवतो. या सगळ्याचं एक अनोखा मिश्रण त्यांच्या चित्रात असतं. या चित्राकडे बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की यात कोणतीही अतिरंजित किंवा नाटकी मुद्रा नाहीये. भाव अगदी सहज नैसर्गिक आहेत. हो, ते जाणवतंय. तरीही त्या स्त्री पुरुषांमधलं आकर्षण, ती जवळीक, ती आपल्याला थेट जाणवते. हे चित्र म्हणजे जणू 19व्या शतकाच्या शेवटी किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या मराठी उच्चभ्रू समाजाच्या खाजगी आयुष्याची एक झलकच आहे. आणि ती आजही तितकीच ताजी आणि थोडी रहस्यमय वाटते. अगदी. स्रोतांमध्ये धुरंधर आणि त्याच काळातले दुसरे एक चित्रकार ए दलाल यांच्या शैलीची तुलना पण केली आहे. हो, केली आहे. त्यातून दोघांच्या दृष्टिकोनातला फरक स्पष्ट होतो. काय फरक आहे नक्की? धुरंधर जास्त करून सामाजिक जीवनाचं चित्रण करण्यावर भर देत असत. म्हणजे लग्न सोहळे, सण उत्सव, श्रीमंत कुटुंबातलं जीवन, ऐतिहासिक घटना. अच्छा. त्यांच्या चित्रांमधली जी शृंगारिकता किंवा सेन्शुअसनेस आहे ती अधिक वास्तववादी असते, देहकेंद्रीय असते. त्यांच्या स्त्री चित्रणावर कुठेतरी व्हिक्टोरियन सजावट आणि वास्तववादी चित्रणाचा प्रभाव दिसतो. आणि दलाल, त्यांची शैली यापेक्षा वेगळी कशी होती? दलाल यांच्या चित्रांमधली स्त्री ही अधिक शास्त्रीय नायिका वाटते. म्हणजे जणू काही काव्यात किंवा प्राचीन साहित्यात वर्णन केलेली आदर्श नायिका. त्यांच्यासाठी चित्रातल्या वास्तवापेक्षा भावनिक वातावरण म्हणजे मूड, प्रतिमांचं सौंदर्य आणि एकंदर भावविश्व जास्त महत्वाचं ठरतं. अच्छा, म्हणजे फोकस वेगळा आहे. हो, त्यांच्या कामात अनेकदा अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव दिसतो. त्यामुळे त्यांच्या स्त्री रूपांना एक प्रकारचं आध्यात्मिक किंवा काव्यमय सौंदर्य मिळतं. ते रंग, प्रकाश, सावली आणि एकूण वातावरणावर अधिक लक्ष देतात. म्हणजे एकाच काळात स्त्री सौंदर्य आणि प्रणय या संकल्पनांना दोन कलाकारांनी किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं.
धुरंधर अधिक वास्तववादी, सामाजिक चित्रण करणारे. आणि दलाल अधिक काव्यात्मक, प्रतिकात्मक, भावविश्वावर लक्ष केंद्रित करणारे. दोन्ही दृष्टिकोन आपापल्या जागी महत्वाचे आहेत. अगदी तसंच. दोन्ही कलाकारांनी आपापल्या पद्धतीने त्या काळातली सौंदर्य आणि शृंगार भावना व्यक्त केली. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो शेवटी? धुरंधरांचं हे चित्र केवळ एक सुंदर कलाकृती नाहीये. नाही, त्याहून बरंच काही आहे. हो, हे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या मराठी उच्चभ्रू समाजाचं, त्यांच्या खाजगी आयुष्यातल्या हळुवार क्षणांचं आणि त्यावेळी हळूहळू बदलत असलेल्या सामाजिक विचारसरणीचं एक महत्त्वाचं प्रतिबिंब आहे, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. चित्रातला प्रत्येक तपशील, मग त्या वस्तू असोत, पात्रांची देहबोली असो, त्यांची नजरानजर असो, हे सगळं मिळून एक जिवंत पण तरी काहीसं गूढ आणि विचार करायला लावणारं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. धुरंधरांचा हा वास्तववादी दृष्टिकोन आणि दलाल यांचा अधिक काव्यात्मक, प्रतिमांवर आधारलेला दृष्टिकोन, हे दोन्ही मार्ग त्या काळात स्त्रीचं सौंदर्य, तिची शृंगारिक अभिव्यक्ती कशी सादर करत होते. आणि तत्कालीन समाजाच्या नजरेतून या अभिव्यक्तीकडे, स्त्रीच्या मोकळेपणाकडे कसं पाहिलं जात असेल. हो, या दोन भिन्न शैलींच्या माध्यमातून त्यावेळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांवर अधिक प्रकाश टाकता येऊ शकेल का? हा एक प्रश्न आहे ज्यावर आणखी विचार करायला नक्कीच जागा आहे. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.